जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि याच दरम्यान आज आपण आलो आहोत धाराशिव जिल्ह्यामध्ये केशेगाव जिल्हा परिषद गटामध्ये. आज आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सौ अंजली जगदीश पाटील आणि जगदीशदादा पाटील. नमस्कार. नमस्कार सर. दादा, आपण चर्चा करणार आहोत निश्चितच या राजकारणाबद्दल किंवा आत्ता या प्रचाराबद्दल. पण त्याच्यापूर्वी इथे आल्यानंतर तर आपण तुमच्या घरातच बसलेलो आहे. इथं आल्यानंतर मला खूप सारी पुस्तकं दिसली. इतकं पुस्तकांचं संग्रह कलेक्शन. छंद हा लहानपणापासून छंद आहे पुस्तकांचा. म्हणजे आमच्या मिसेस एक वाक्य फेमस की आमच्या घरामध्ये भांडे कमी आणि पुस्तकं जास्त आहेत. ते काय सर, 4वी-5वीपासून पुस्तकं वाचले सर. म्हणजे मला अजून आठवतं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जे पुस्तक होतं धनंजय कीर यांनी लिहिलेलं, ते मी 4थीला वाचलं होतं. मृत्युंजय असेल, ययाती असेल. तर एवढा छंद लागला की एक 2-3 गावचे वाचनालय, म्हणजे जिथे मी राहिलो आहे म्हणजे 2-3 गावचे वाचनालय जे होते छोटे छोटे, ते वाचून पूर्ण झाले होते. मग कॉलेजमध्ये असताना मी पिरियड्स पण बंक करून टोटल लायब्ररीत बसायचो पुस्तक वाचत. ॲक्च्युली ती आवड आहे. मला असं वाटतं की पुस्तकं म्हणजे एक 10 वर्षाचं आयुष्य पुस्तकाच्या 10 पानात पण कळू शकतं. बरोबर. फक्त आपण तो अर्थ शोधला पाहिजे. तेवढा अर्थ त्या पानात आहे. ते छंद आहे. म्हणजे पुस्तक हे माझी आवड आहे. म्हणजे संध्याकाळी झोपच येत नाही पुस्तक वाचल्याशिवाय. पुस्तक हे सोबत लागतात कंटिन्यू. माझी तुम्ही गाडीत वेळ पुस्तक म्हणजे पुस्तकांना मस्तक सुधारतं म्हणतात ते, म्हणून पुस्तक. पण म्हणजे वाचनाबरोबर लिखाण पण. हो, लिखाणाची आवड आहे. म्हणजे एक चांगला लेखक होण्यासाठी चांगला वाचक होणं गरजेचं असतं. बरोबर. आणि कविता करायचो मी अगोदर शाळेत कॉलेजमध्ये असताना. लग्नापासून संपल्या कविता. आणि इतर कविता, त्यानंतर लेख लिहिणं, पेपरला पण आर्टिकल्स आलेले आहेत. माझं पुस्तक पण येईल सर MPSC वरती. अच्छा. द MPSC ग्रस्त या नावानं पुस्तक येईल माझं पुढच्या वर्षी. MPSC ग्रस्त म्हणजे हा टॉपिक कसं काय पुस्तकाचं? म्हणजे काय झालेलं आहे, जसं आपलं भूकंपग्रस्त आहे, प्रकल्पग्रस्त आहे, हो, तसं आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये चिंताग्रस्त नावाचा एक नवीन प्रकार सुरू झाला आहे. हां. म्हणजे मुलांना काय करावं लाईफमध्ये. बरोबर. शेती परवडत नाही, शासकीय नोकरी एकमेव पर्याय ज्या की कमी आहे. आणि मग हे मुलं नोकरी शोधामध्ये पुण्या मुंबईला जाणं, तिथं अभ्यास करणं, आणि मग ही अशी पिढीच पूर्ण स्पर्धा परीक्षा करायला लागली. मग रिझल्ट हा बोटावर मोजणार रिझल्ट. बाकीचे काय करणार, तर बाकीचे धड कोणा कामाचे राहणार नाहीत आणि नोकरी पण नाही. तर हे जे हा जो वर्ग आहे, एक नवीनच पिढी तयार झालेली आहे, ती MPSC ग्रस्त आहे. आणि मग हे MPSC ग्रस्तांचं एक वेगळं दुःख आहे, जगणं आहे. हा विषय कसा, म्हणजे MPSC ग्रस्त, तर MPSCचा विषय कसा लिखाणासाठी? हां, मग ते दुःख कोणी मांडलेलं आहे आज. जे MPSC ग्रस्तांचं दुःख आहे, त्या MPSC फायटर्सचं दुःख अजून समाजासमोर आलेलं नाही. असे गावगाव तरुण आहेत MPSC केलेली एक पिढीच आहे पूर्णपणे, जे वेगवेगळ्या स्वप्नामध्ये बहकले आणि आईवडील कष्ट करून त्यांना पैसे पाठवणार, आणि त्यांनाही पुढे काय होऊ शकत नाही कारण जागा खूप कमी असतात. बोटामध्ये मोजण्याएवढ्या लाखो विद्यार्थी आहेत तयारी करणारे. त्या मुलांचं दुःख आहे ना, ते दुःख कुठेतरी आलं पाहिजे समोर, म्हणून ते पुस्तक लिहितं. म्हणजे वाचन आणि पुस्तक. हां, म्हणजे बहुतेक आपले क्लासेस पण अकॅडमी. हो. मी स्वतः MPSC फायटर होतो आणि MPSC अभ्यास केला, पुण्यामध्ये अभ्यास केला. बऱ्यापैकी यश मिळालं होतं. थोडक्यात काही 1-2 मार्कानं 2 वेळेस रिटर्न मागे आलो. आणि मग त्यानंतर हे जाणवलं की इथून पुण्याला जाणं, मुंबईला जाणं यापेक्षा म्हणलं की आपणच चालू करावं. आणि मग इथून जवळच लोहारा तालुका आहे, खूप एक 8-9 किलोमीटरवरती लोहारा तालुका, तालुक्याच ठिकाण आहे. तिथं अकॅडमी चालू केली, पोलीस भरती अकॅडमी. ग्रामीण भाग आहे पूर्णपणे. म्हणजे लोहाऱ्याच्या सारख्या ठिकाणी अकॅडमी चालू करणं म्हणजे अनवाणी पायानं काट्यावरती चालण्यासारखा प्रकार आहे. पण ग्रामीण भाग आहे पूर्णपणे. पण विषय असा होता की एक पहिल्यापासून एक शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं शेतकऱ्याचं दुःख माहीत आहे. जर एखाद्या घरामधला एखादा मुलगा लागला, पोलीस झाला, तर त्या घरामध्ये शेतकरी आत्महत्या पुढच्या 3 पिढ्या 4 पिढ्यापर्यंत होत नाही. बरोबर. मग आपल्याला शेतकरी वाचवायचं आहे, तर आपण काय केलं पाहिजे, तर आपण जास्तीत जास्त मुलांना नोकरीत लावलं पाहिजे. चालू केला हा पहिला प्रवास लोहाऱ्यातनं. तर तालुक्यात त्या वातावरण नव्हतं स्पर्धा परीक्षेचं. गावोगाव व्याख्यानं देऊन मुलं आणायचे, व्याख्यान द्यायचं, कोणाला ॲडमिशन घ्यायचं त्याला घेऊन जायचं. असं पहिल्या बॅचला 12 मुलं होते, 12 विद्यार्थी. ते 12च्या 12 लागले. अरे. नंतर मग 80पर्यंत गेलं, मग 150पर्यंत गेलं. मग पुन्हा ती अकॅडमी निवासी अकॅडमी केली. नंतर मुलींची सोय केली. आज एक 100-200 पोलीस हाताकडून गेलेत, सध्या सेवा करत आहेत. मोठं काम. हो. त्यानंतर क्लास 2 अधिकारी आहेत, त्यानंतर तलाठी आहेत. हे सर्व माझ्या तो आवडीचाही भाग आहे आणि
ते आपलं कर्तव्य पण आहे की शेतकऱ्यांची मुलं लागले पाहिजेत. समाजकारणात काम करताना पुस्तक किंवा वाचन असणं महत्त्वाचंच असतं. तसे बरेच राजकारणी असे म्हणजे ऐकण्यात येत, बघण्यात येत की त्यांचं वाचन चांगलं आहे. नाही, मोठ्या राजकारण्यांचं वाचन चांगलंच असतं, पण एक लेखक राजकारणी हे जरा विरोधी भास. नाही, आता पण परंपरा आहे ना, महाराष्ट्रामध्ये परंपरा राहिलेली आहे. काय असतं, पुस्तक मुळात आता जे महापुरुष होऊन गेलेत, हे महापुरुष जे आहेत ना, आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे, पण ते सध्या उपलब्ध नाहीत. पण त्यांनी जे पुस्तक लिहिलेत ना, ते पुस्तक प्रॉपरली जणू काही ते आपल्याशी बोलतात. आज एखादं पुस्तक मी त्यांचं वाचतोय म्हणजे ते मला बोलतायत, संवाद होतो त्याच्यातून पुस्तकात. जर मी आज 100-1 वर्षापूर्वी पाठीमागं जाऊन जर महापुरुषांशी आज बोलू शकतोय, तर साहजिक आपलं मस्तक सुधारणार. मग आपला खटकायला लागतं, मग आपल्या साईडला जे आहे ते बदललं पाहिजे. कसं असलं पाहिजे म्हणजे तुम्ही तर गुलामगिरी पुस्तक वाचलं होतं महात्मा ज्योतिबा फुले यांचं गुलामगिरी, तर ते गुलामगिरी वाचल्यानंतर मला वाटत नाही कोणता शेतकरी खचून जाईल, पण ते वाचत नाही कुणी. तर हे जे महापुरुष आहेत ना, ह्या महापुरुषांचे कुठले स्वप्न आपण राहिलेत जे की आपण पूर्ण केले पाहिजेत. मग त्यांनी स्वतः लिहिलेलं साहित्य वाचणं, त्यातला तो मतितार्थ समजून घेणं आणि ते आपल्या जगण्यात उतरवणं, आपण लढणं, एवढं आपल्या हातामध्ये आहे. म्हणून राजकारणानं पुस्तकं वाचलीच पाहिजेत. आणि जर वाचन नसेल तर मग तो आपला दृष्टिकोन नाही मिळणार. मग आपण पण टिपिकल राजकारणी होणार, टिपिकल पुढारी त्यासारखं. आपलं तसं नाही व्हायचं. मग आता या सगळ्या म्हणजे लेखक, वाचक हे सगळं तर म्हणजे साहजिकच आहे, अशा वेळेला जरा घर प्रपंचाकडं, बिझनेसकडे, गोष्टीकडे जरा दुर्लक्ष होतंच. मग अशा याच्यात वहिनींची भूमिका कशी होती? नाही, मोठी भूमिका ना. जरा नाही सर, खूप दुर्लक्ष होतं. म्हणजे कुठला लढा उभा कुठला केला तर त्या लढ्याच्या टायमाला आपल्या स्वतःच्या सगळ्या प्रपंचाकडे दुर्लक्ष होणार. आपलं रात्री उशिरा येणं, सकाळी लवकर जाणं, कधी कधी मुलांच्या गाठीभेटी न होणं, हा सगळा संघर्ष आहे. पण हे सगळं चाललंय सपोर्ट आहे म्हणून. म्हणजे जसं एखाद्या म्हणजे प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे हात असतो ना स्त्रिया, तसं स्त्रीचा हात आहे, तसा तो तिचा हात आहे. राजकारणात कसा प्रवेश कसा झाला किंवा राजकारणातला आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला? सर ॲक्च्युली माझा राजकारणाचा मला संबंध कधी गेला असं वाटलं नव्हतं. ॲक्च्युली मी खरं तर समाजकारण आवडते. आता बाळासाहेबांचा जो विचार आहे 80% समाजकारण 20% राजकारण, ॲक्च्युली आता शिवसेनेत हे झालं विषय, पण ते पहिल्यापासूनच माझा पिंड तो समाजकारणाचा. शाळेत असताना पण विद्रोह करणं, म्हणजे उदाहरणार्थ आपल्या कोणा मित्राला सरांनी मारलं तर सगळ्यांनीच अख्ख्या वर्गानं टी लिहून देणं, त्यामुळे TCची मागणी करणं, मग अख्खा वर्गच बंद पाडणं, मग ती लिडरशिप. बरोबर. मग वर्गात मॉनिटर होणं, ही लिडरशिप, ही आवड होती. म्हणजे 9वी-10वीपासूनच हे पहिल्यापासून वाचन, पुन्हा ती लिडरशिप. आणि मग हे समाजकारण करत असताना पुन्हा मग कुठला एखादा मोठा प्रश्न आहे त्या प्रश्नाला हात घालायचा. मला आठवते, म्हणजे आम्ही कितीला होतो त्यावेळेस, 9वीला होतो. ते गावातलं एक मारुतीचं मंदिर होतं. 9वीला असताना आम्ही पट्टी गोळा करून ते मारुतीचं मंदिर पूर्ण आम्ही रंगवून काढलं होतं 9वीला. तर ते गावाला त्यावेळेस खूप कौतुक वाटलं होतं, जिथं मी शिक्षणाला होतो. हे 9वीची मुलं आहेत आणि हे पट्टी गोळा करून सगळं मंदिर सगळं स्वच्छ करून त्याला कलर देऊन हे केलेलं आहे. हे असं होत गेलं. मग पुन्हा ज्यावेळेस जरा मोठं झालो कॉलेजला असताना, त्यावेळेस मग ST थांबत नाही म्हणून मग STचं आंदोलन, बस का थांबत नाही आपल्या स्पॉटला, जिथं बघेल तिथं काय कमी आहे हे बघून ते आंदोलन उभा करणार. मग कॉलेज संपलं आणि मग शेतकरी हा माझा मूळ विषय. त्याचं कारण म्हणजे आपण बघतोय, आपलं घर बघतोय, किंवा आपण शेतकरी आहोत, आपला बाप शेतकरी, आपण शेतकऱ्याचं पोरगाव. शेतकरी प्रश्नावरती मग ऊसाचं आंदोलन असेल, कारखान्यावरचं आंदोलन असेल, शेतकऱ्याचं प्रचंड संकट आहे, आज ऊसाची भयंकर हालत आहे. तर हे प्रश्न हाती घेणं, त्याचे लवकर बिलं निघावे म्हणून प्रत्येकासाठी प्रयत्न करणं, हे करणं, त्यासाठी कधी रास्ता रोको करणं, कधी आंदोलन करणं, हा शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपण केलं पाहिजे. म्हणजे माझी अशी धारणा आहे की छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये शेतकरी हा 6 महिने शेतकरी असायचा आणि 6 महिने तो सैनिक असायचा. बरोबर. आज एवढंच झालं आहे की शेतकरी एक मुलगा लढायला पाठवत नाही, हा प्रॉब्लेम झाला. एक मुलगा लढायला पाठवला पाहिजे, म्हणजे हक्क मागण्यासाठी, आणि बाकीच्याने शेती केली पाहिजे. तर तो शेतात जो झटतो ना, त्याला न्याय मिळेल, त्याला लढणाऱ्याकडनं. बरोबर. हे कॉम्बिनेशन. मग मला असं वाटतं की आपण लढावं. आता या लढण्यामध्ये आपलं शेत पडक पडतं ही गोष्ट वेगळी, कारण संघर्ष करताना हे करताना स्वतःकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे कुणीतरी असं पुढे आलं पाहिजे, भले आपलं काही का होईना, पण एक जर बी मातीमध्ये गेलं तरच 100 बी होतील ना सर. जर कुणीच नाही मातीमध्ये गेलं तर मग होणार काय, नेमकं काहीच होणार नाही. तर तो हा बेस आहे. समाजकारण हे अगोदर, राजकारण खूप नंतर. राजकारण तर का, तर राजकारण हा परिवर्तनाचं एक चांगलं माध्यम आहे. खूप काही होऊ शकतं.
जर राजकारणाने ठरवलं तर मग ते खूप काही करू शकतो आपण आणि लोकांच्या आयुष्यात बदल घडवू शकतो म्हणून राजकारण. आणि जर आपण ते घडवू शकत नसू किंवा तेवढं कॅलिबर नसेल तर तेही कामाचं नाही. मग आपण ते बदल केला पाहिजे. बदल घडवण्यासाठी राजकारणात प्रवेश झाला, आता राजकारण निवडलंय, पण मग त्या राजकारणात शिवसेनाच का? काय झालं, आत्ताची व्यवस्था बघतो मी, जे सरकार केंद्रामध्ये आहे, या केंद्र सरकारच्या विरोधात उद्धवजी म्हणजे आमचे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या ताकदीने लढत आहेत, त्यांच्याकडे असा प्रकारच नाही की आतून एक बाहेरून एक. म्हणजे ते खूप क्रिटिकल कंडिशनला पोहोचले, पण त्यांचा विरोध जो आहे तो विरोधच आहे. ही गोष्ट भावली किंवा माणूस ह्या लेवलला पोहोचला की सळगून संकटात आहे, मग तो हारायला तयार नाही ना सर. मग जो हारायला तयार नाही त्याला साथ देणं हे आवडतं. कॉम्प्रोमाइज नाही. आम्ही ज्यावेळेस पक्षात प्रवेश घेतला त्यावेळेस सत्ताधारी दुसरीकडे होते, जे आम्ही गेलो ते स्वतःच्याकडे नाही त्यांच्याकडे. बरोबर. त्याचं कारण फक्त एवढंच होतं की लढत आहेत, प्रॉपर लढत आहेत, आणि हे फक्त हे लढत आहेत हे जे आहे प्रकार साथ द्यावे आपण कुठंतरी, म्हणून हा पक्ष आवडला. दुसरी गोष्ट अजून एक आहे की आमचे खासदार साहेब आहेत इथले धाराशिवचे, ओमदादा निंबाळकर, आणि आमचे कळंब धाराशिवचे आमदार आहेत कैलासदादा पाटील. ह्यांची जी स्टाईल आहे राजकारणाची ती खूप आवडते. जागेवर प्रॉब्लेम सॉल्व्ह, इजी ॲक्सेस, सहज कोणालाही अवेलेबल असणं, सहज फोन लावलं की सॉल्व्ह करणं, कसलाच अहंभाव नाही, गर्व नाही, साधे माणसं एकदम. मी शिवसेनेत पक्षप्रवेश केला त्यावेळेस असं म्हणजे कुणी मध्येच नाही किंवा काय नाही. मी जे काम करतो ते त्यांना आवडलं, त्यांनी मला कॉल केला, सहज इजी. मग आम्ही मातोश्रीवरती गेलो, आम्ही मग पाठीमागे पक्षप्रवेश झाला आमचा. हे सगळं इजी. म्हणजे शिवसेना अजूनही लढण्याची ताकद असेल कुठं ते शिवसेनेमध्ये आहे. आता तुम्ही लढण्याबद्दल बोलत होतात, संघर्ष समिती स्थापन केली होती तेरणा निम्न प्रकल्पाच्या बाबतीत. काय विषय होता तो? त्यामध्ये या भागात एक योजना आहे, इथं जवळच माकणी नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये एक डॅम आहे निम्न तेरणा म्हणून, 3.5 TMCचा डॅम आहे तो. आणि त्या डॅमवरनं एक 23 गावांसाठी एक योजना गेलेली आहे, लिफ्ट आहे, कॅनॉल्स गेलेत प्रत्येक गावात. कधी तर 1993ला काम चालू झालं, 2004ला ते काम संपलं. 2004 पासून आजपर्यंत ही योजना बंद आहे. हजारो कोटीचं बजेट पडून, आणि ह्याचं कोणालाच काय वाटत नव्हतं. कारण काय होतं? ह्याला शासकीय किंवा सरकारी अनास्था, केवळ अनास्था. आणि त्या कॅनलमध्ये कोणी म्हशी बांधतंय किंवा कसंही कुठे काही खराब झालेलं आहे, कोणी काही घेऊन गेलेलं आहे. मला प्रश्न पडला की ह्याच्याविषयी कुणी आवाज कवटत नाही. मग आम्ही निवेदन दिलं. मग कुणीतरी निवेदन दिलेलं होतं अगोदर, त्याच्या अगोदर कोणतं दिलं होतं. मग हे सर्वांनी ठरवलं की आपण एकत्र येऊयात, आणि हे अराजकीय, पक्षाचा संबंध नाही. आणि मग 23 गावचे सगळे मुलं एकत्र झाले, शेतकऱ्यांची पोरं प्रॉपर, की आपली रक्तवाहिनी जी आहे ती हे कॅनॉल आहे. जर हे कॅनॉल जर चालू झालं नव्यानं तर आपण पश्चिम महाराष्ट्र होऊ, मोठा फरक पडेल. बरोबर. मग आम्ही लढा चालू केला. मग बऱ्याच जणांनी म्हणले की होत नसते, हे शक्य नसते, असं बऱ्याच जणांनी ट्राय केलं वगैरे. लढा प्रॉपर उभा केला, वारंवार आमच्या बैठका, वारंवार आमचे ते फॉलोअप घेणं, आंदोलनं करणं. आम्ही मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना जवळजवळ 10,000 पत्र लिहिले आम्ही, शेतकऱ्यांना लिहून घेतले हे चालू करा म्हणून. मग शेवटी आम्ही मुंबईपर्यंत गेलो, आजी माझे आमदार खासदारांना भेटलो, सर्वांना भेटलो आम्ही. आणि मग हे लढा जवळजवळ 3 वर्ष चालला. आणि मग ह्या लढ्याचा आउटपुट असं की गव्हर्नमेंटला तो प्रकल्प करावा लागला. म्हणजे मागणी वाढल्यामुळे त्यांना तो करावा लागला. आणि आमचा फॉलोअप हा कंटिन्यू, त्याला ब्रेकच नाही. म्हणजे आता इव्हन आत्ताही मार्च-एप्रिलपर्यंत पाणी यावं म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे. ते आता पाणी शेतापर्यंत पोहोचल्यानंतर किती शेतकऱ्यांना फायदा होईल त्याचा? सर 23 गावचा जर विषय काढला तर 1.5-2 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल. 1.5-2 लाख शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये क्रांती करणार शेतीमधून. हो, मोठा विषय होता. मोठा विषय आहे. तर योजना फक्त बंद पडू देऊन लागते. योजना म्हणजे मंजूर करणं वेगळा पार्ट आहे आणि तो बंद चालवणं वेगळा पार्ट आहे. तर ती योजना बंद नाही पडली पाहिजे. आणि जर ते पाणी आलं आणि त्याच प्रमाणात जर लाईट भेटली, तर लाईटचा पुढचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे या काळात आम्हाला लाईटचं आंदोलन उभं करावं लागणार आहे. जर लाईट त्या प्रमाणात भेटली तर मग इथला शेतकरी सदन होईल. म्हणजे प्रत्येकाच्या घरासमोर गाड्या वगैरे असेल शेतकऱ्यांच्या. पण हे पाणी, लाईट, भौतिक सुविधा अजूनही आमचा भाग आहे, जो फंडामेंटल गोष्टी आहेत, त्यासाठी अजून आम्ही संघर्ष करतो. कॅनॉलमध्ये अजून पाणी यायचं बाकीच आहे, तरी त्याचं क्रेडिट घेण्याच्या बाबतीत राजकारण साहजिकच चालू असणार आहे. हां, तर खरं त्यातलं गमक काय आहे की हे संघर्ष समितीने आणलं, हे तुम्ही कसं सांगू शकाल? हे ह्याला
श्री जे 23 गावची मुलं आहेत ना, संघर्ष समिती जी आहे, हे त्या पोरांचं प्रॉपर यश आहे. काय झालं होतं, इथं पहिल्यांदा असा प्रकार घडला की इथले आमदार साहेब हे संघर्ष समितीच्या पोरांना फॉलो करतात. अच्छा. ही पहिली घटना असेल ही. म्हणजे काय झालं, आमच्या भागात दुहेरी गुलामगिरी होती. म्हणजे आम्ही निजामाचे गुलाम होतो आणि निजाम हा इंग्रजाचा मांडलिकत्व होता. दुहेरी गुलामगिरी होती. लढणं हे शक्य वाटत नव्हतं. या भागात लढा असं कुठला मोठा उभा राहिला नव्हता. ही पहिली घटना आहे. आमचा उद्देश दुहेरी होता. एक, पाणी मिळवणं. दोन, की एकत्र आलं आणि काहीतरी केलं आपण तर होऊ शकतं हे दाखवून देणं. दोन्ही उद्देश सफल झाले. आता पाणी मार्च एप्रिलला येईल, या पुढच्या मार्च एंडिंगला किंवा एप्रिलला पाणी येईल. पण सर, संघर्ष समितीच्या मुलांनी 3 वर्ष अहोरात्र कसलाच उसंत घेतलेला नाही. म्हणजे मुंबईला वारंवार गेलेत. आम्ही अजितदादांना भेटलो, आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो, आम्ही सर्वांनाच. मग ते औरंगाबाद गोदावरी पाटबंधारे महामंडळ असेल, रस्त्यावरची लढाई असेल, शासकीय लढाई असेल, ऑल सर्व लढाईनंतर. कारण अशा गोष्टी जनरली खर्चाच्या दृष्टिकोनातून पण कठीणच असतात. ते प्रत्येकाने खर्च, ज्याचा खर्च त्याचा खर्च, ते सगळं मुलांनी. असं कुणी त्याला हे केलं नाही किंवा काय नाही. भावना एकच आहे फक्त, की कुठंतरी आपला शेतकरी बाप जगला पाहिजे, तो संकटात येऊ नये. शेतकऱ्याची मुलं एकत्र येऊन क्रांती करू शकतात, हे त्याचं उदाहरण. हो, मला सर एक आठवते, माझा एक लेख आहे सर, म्हणजे शेतकऱ्यांची शेतातील शापित पोरं नावाचा. तो लेख इतका व्हायरल झाला होता की मला संबंध महाराष्ट्रातनं फोन आले. बरेच जण रडले त्या फोनवरती. आपण कसलं जगणं जगतोय नेमकं, म्हणजे आपल्या ह्याची जाणीवच नाही की आपण किती संकट होतात. इथं तुळजापूरला एक टाटा रिसर्च इन्स्टिट्यूट सेंटर आहे. पाठीमागे ते एक अभियान राबवलं बघा गव्हर्नमेंटने, बळीराजा चेतना अभियान. त्याचा सर्वे असं सांगतो, या भागामध्ये प्रत्येक गावामध्ये वार्षिक 7 ते 8 आत्महत्या आहेत शेतकऱ्यांची. कुणी सिरियस घेते नेमकं, ते कुणी सिरियस घेत नाही. पण ते होऊ नये म्हणून ते काहीतरी ते मोटिवेशन गरजेचं नाही, तर ते होऊ नये म्हणून सॉल्युशन पाहिजे. बरोबर. म्हणजे सॉल्युशन सिम्पल आहे, फक्त पाणी द्या, लाईट द्या, त्याच्या शेतमालाला योग्य भाव द्या. काहीच करण्याची गरज नाही. तो शेतकरीच तुम्हाला कर्ज देईल. तुम्ही त्याला फसवताय. त्याचा 8,000 सोयाबीन तुम्ही 4,000ला आणताय. सोयाबीन असं जवळ आलं म्हणलं की तुम्ही आयात करताय, त्याचे भाव पाडताय तुम्ही. आज महाडीबीटी पोर्टल बंद आहे जवळजवळ महिना 2 महिने झालं. खात वाढलेत, खताचे भाव वाढलेत. युरिया लिंकिंग करून टाकलं, युरिया मिळत नाही आज. त्याला एवढं परेशान करून टाकलं की तो कसा काय करणार नेमकं, हा विषय. शेतकरी हा मोठा विषय आहे. आता बघा, कर्जमाफीचा विषय होता. कर्जमाफी करणार म्हणून विधानसभा जिंकली. आज तो विषय नाही. आज कर्जमाफीचं कुणीही बोलायला तयार नाही, सरकारही बोलायला तयार नाही. तर आपण शेतकऱ्याच्या मुलांनी हा जाब विचारला पाहिजे की का, म्हणजे तुम्ही आम्हाला फसवणार, म्हणजे कर्जमाफी करतो म्हणणार, निवडून येणार आणि परत तो विषय काढणार नाही. एवढं इजी आहे काय? म्हणजे त्यांनी गृहीत तरी किती धरावं शेतकऱ्यांना, किती वेळा तरी किती काढावं, हा विषय आहे तो. यात आता जिल्हा परिषदची निवडणूक आहे, जिल्हा परिषदच्या माध्यमातून की तुमच्या जिल्हा परिषद शाळेचा एक विषय तुम्ही हाताळला होता, तर तो विषयही खूप चर्चेत आला होता. काय विषय तो? काय झालं, आता माझं जे गाव आहे करसखेडा, या गावामध्ये 8वीपर्यंत शाळा होती. आता जवळ शाळा आहे, मुलं जातात, पण मुलींच्या बाजूनं असं व्हायला होतं की एक 10 ते 15% मुलींचं शिक्षण पालक पाठवत नाहीत. लवकर लग्न होणं, हे प्रकार. हे जे गळती आहे मुलींची, ही कशी थांबवायची? तिथं 9वी 10वी पाहिजे. मग 9वी 10वी आणायला आम्ही गेलो, तर त्यांनी सांगितलं की नवीन म्हणजे गेल्या 10-12 वर्षामध्ये एकाही शाळेला मान्यता मिळाली नाही. उलट सरकारी शाळा बंद पडत आहेत. तसा GR आहे आमच्याकडं की तुम्हाला शाळा मिळू शकत नाही 9वी 10वीची. मग आम्ही आता परत तोच पाठवला. मग ह्यात मार्क काढायचा आहे कसं तरी, मग आंदोलन करायचं आहे. मग एक नाशिकमधली एक बातमी वाचली होती. नाशिकमध्ये येवला तालुक्यात एक गाव आहे रेंडाळे गाव. त्या गावात ना 9वी 10वीला मान्यता भेटली होती. कसं शक्य आहे? मुंबईला फोन केला, येवल्याला फोन केला, येवल्याहून तिथलं त्या गावात फोन केला, त्या गावात फोन करून त्यामुळे तुम्ही शाळेत जावा. शाळेत गेलो आणि शाळेत जाऊन मग त्या मुख्याध्यापकाचा नंबर घेतला. त्यांचं नाव होतं जगदीश उतावळे सर. आम्ही अजून भेटलेलो नाहीत, पण त्या सरांनी मला त्या शाळेतलं त्यांनी कसं मिळवलं प्रोजेक्ट, तो शाळा कशी मिळवली त्याची पूर्ण फाईल टाकली. आणि मग ती फाईल वाचली पूर्ण. मग इथल्या आमच्या शिवसाहेबांना भेटलो, शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलो की सर हे होऊ शकतं. ज्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला देत नव्हतं, तुम्ही काय करायचं करा, ते होऊ शकते म्हणले. ते त्या GRनुसार आम्ही ते GR चेक केले. त्यात मग पटसंख्या व्यवस्थित बसवणं हा प्रकार केला. आणि अक्षरशः सत्ता नसताना एक माणूस काय करू शकतो, एक म्हणण्यापेक्षा ती टीम काय करू शकते. आम्हाला काय झाल्यामुळे ती शाळा व्यवस्थापन समिती खूप चांगली होती, त्यांचं कार्य खूप छान होतं. मग ते कुणीतरी
झटायला लागलं तर आपल्याला ते हेल्प करणं भाग असतं. बरोबर. भारी काम करतं त्यांचं. मग सर आम्ही शेवटी इथे आमचे मापारी सर म्हणून आहेत शिक्षणाधिकारी, त्यांनी खूप सहकार्य केलं. आमचे आमदार साहेब कैलासदादा पाटील त्यांनी खूप हेल्प केलं. आणि सर मराठवाड्यातली पहिली शाळा करजखेड्याला भेटली 9वी 10वीची रेग्युलर मान्यता, म्हणजे सोय अर्थसहित नाही, रेग्युलर मान्यता भेटली. आज काय झालं तर आज भारी वाटतं की ते जे मुली आहेत जो 8वीचा वर्ग आता बहुसंख्य 90% मुली आहेत त्या वर्गामध्ये. जिल्हा परिषद शाळा बंद पडत चालल्या 40 पैकी जवळ 30 मुली आहेत. तर आज त्या मुलींना याच गावामध्ये 9वी 10वीपर्यंत 11वी 12वीचं ऑलरेडी ते कॉलेज आहे, ते पूर्ण कंटिन्यू होतं. आता ते गलती होणार नाही. हे जे सुख आहे हे मोठं सुख आहे. बरोबर. ताई जसं आत्ता दादांनी बोलताना एक सांगितलं की तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्हीच काम बघणार आहात. सगळ्यात पहिला प्रश्न त्या अनुसरूनच की सदस्य झाल्यानंतर काय विजन घेऊन सुरू करणार आहात काम? कुठेतरी पोहोचण्यासाठी कुठून तरी निघणं गरजेचं असते. तसं मला पक्षाने संधी दिली की मी कामं करावे. तर सदस्य झाल्यानंतर माझं पहिलं काम असेल की ग्रामविकास, महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि आरोग्य याच्यावरती ठामपणे काम करणं. आता म्हणजे तुम्ही मतदारसंघात फिरलाच असाल किंवा आता फिरता पण आहेत. काय शिक्षणाच्या बाबतीत काय असं वाटतं की काय घडलं पाहिजे, काय झालं पाहिजे जिल्हा परिषद शाळांच्या बाबतीत? शाळा आहेत पण शाळांची दुरुस्ती नाही. ओपन टॉयलेट आहेत, मुलींसाठी टॉयलेट नाही आहेत. आरोग्याच्या बाबतीत बघायला गेलं तर दवाखाने आहेत, पण दवाखान्यामध्ये आवर्जून सरकारीमध्ये जावं असं कोणाचा कल राहत नाही. प्रायव्हेट दवाखान्यांकडे सगळी पडतात. का? कारण तिथं सुविधा नाही आहेत. बरोबर. ग्रामविकासच्या बाबतीत जर बघायला गेलं तर गावाकडचे रस्ते व्यवस्थित नाही आहेत. गावामध्ये खूप प्रसिद्ध मंदिर आहे पण मंदिराची दुरुस्ती नाही आहे. गाव आमचं एवढं मोठं आहे, 4 ठिकाणी आहे, पण गावामध्ये स्मशानभूमी नाही आहे. तर इतक्या मोठ्या गावात स्मशानभूमीच नाही आहे? हां, स्मशानभूमीच नाही. कुठल्याच धर्मासाठी, कुठल्याच जातीसाठी? नाही. आमच्या गावामध्ये खंडोबाची यात्रा खूप मोठी असते पण आमच्या गावामध्ये तालीमच नाही. महिला सक्षमीकरणासाठी बघायचं असेल तर महिलांनी बाहेर जाऊन कामं करावे अशी सर्वांची इच्छा असते, फक्त बोलण्यापुरतीच असते. पण कोणी आवर्जून बाई तुम्ही जावा आणि काम करा असं म्हणत नाही. पक्षाने मला संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. महिलांच्या बाबतीत आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांना लघुउद्योग आणि बचत गटांना प्रोत्साहन देऊ शकतो. तर आता तुम्ही प्रचारादरम्यान फिरताच आहेत, फिरताना तुम्हाला अनुभव पण येतील, वेगळे लोकांच्या समस्याही कळतील. त्याच्यात ह्या प्रचारादरम्यान फिरत असताना तुम्हाला असं वाटतं का की लाडकी बहीण योजना, कारण तुमच्या विरोधातले जे आहेत ते BJP आणि सत्तेत असलेले उमेदवार आहेत, तर त्या लाडकी बहीण योजनेचा काही इम्पॅक्ट होईल? असं नाही की होणार नाही. सर्वसाधारण महिलेला 1,500 रुपये खूप जास्त आहेत, पण 1,500 रुपये हे आताच्या महागाईला बघायला गेलं तर खूप छोटी रक्कम आहे. तर असं बघायला गेलं तर शेताकडच्या मालांचे भाव खूप कमी झालेत, तेलाचे भाव जास्त झालेत, गॅसचे पण वाढलेत. मग इकडे 1,500 रुपये देणं आणि इकडचे सगळे भाव वाढवणं कुठेतरी योग्य नाही. एक मुलगा किंवा मुलगी आपल्या आयुष्यातले 25 वर्ष शाळेसाठी देतात, पण 25 वर्षानंतर इंटरव्ह्यूला गेल्यानंतर याची खात्री राहत नाही की त्यांचा नंबर लागेलच. तर आपण 8वीच्या लेकरांना कमवा व शिका ही जर योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवली तर 8वी ते 12वीच्या लेकरांना नंतर चालून असं नाही होणार की नॉर्मल घरातल्या म्हणजे सर्वसाधारण घरातल्या लेकरांना जर 12वीच्या नंतर परिस्थिती राहण्यात गेली तर 5 वर्षाच्या अनुभवावर तो काहीही काम करू शकतो. तर हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व जिल्हा परिषद शाळेमध्ये ही योजना राबवली पाहिजे की कमवा व शिका. म्हणजे थोडी शिक्षण व्यवस्थितच आपण सुधार केला पाहिजे बेसिक लेवलवरती, असं तुमचं म्हणणं आहे? हां. तुम्ही ज्या काळात शाळेत जात होतात काय असं वाटत होतं की हे असलं पाहिजे आपल्या शाळेत? नाही, आमच्या गावात तर 7वीपर्यंत शाळा होती. ज्यावेळेस 8वी 9वी 10वीला निलंग्याला जायचे त्यावेळेस ट्रान्सपोर्ट बसचा खूप त्रास व्हायला. मुलींना खास करून 10वीपर्यंत शिकून मग नंतर बाहेरही पाठवण्यापेक्षा लग्न केलेलं बरं म्हणून शाळाच बंद करायची. बरोबर. मग ते बस वगैरेचं बस सगळ्या असल्या पाहिजे मुलींना शाळेत? हां, बस असलं पाहिजेत, नाहीतर गावामध्येच 12वीपर्यंत शाळा असली पाहिजे. जर गावामध्ये 1ली ते 12वीपर्यंत शाळा राहिली तर मुलींना किंवा मुलांनाही स्किल डेव्हलप पण होईल. आणि नंतर लग्न हा प्रकार मुलींचा की 12वी झाली आणि लग्न करा हा राहणार नाही. का? कारण त्यांच्याकडे स्किल पण असतील आणि दुसरे भाऊ पण असतील की ते बाहेर जाऊन काम करू शकतात. त्याच्यामुळं शाळा 12वीपर्यंत असणं खूप गरजेचं आहे. तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण हे पण करू शकतो. आत्ता काळ झपाट्यानं बदलतोय, त्या बदलत्या काळात आपण जिल्हा परिषद आता, कारण ग्रामीण भाग म्हटल्यावर सगळे जास्तीत जास्त मुलं विद्यार्थी हे जिल्हा परिषदच्या शाळेतच जातात.
तसं बघितलं जिल्हा परिषद शाळांची इतकी वाईट अवस्था आहे की ते आता बंदही पडायला लागले. तुम्ही येत्या काळात भविष्यात काय विचार करताय की जिल्हा परिषद शाळांच्या बाबतीत आपण काय केलं पाहिजे जेणेकरून जिल्हा परिषदच्या शाळांची व्याख्या बदलेल? सर, बघायला गेलं तर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवलं जातं, पण ज्या पद्धतीनं शिकवायचं त्या पद्धतीनं कोणी शिकवत नाही. इंग्लिश स्कूलच्या शाळेमध्ये जसं पहिलीपासूनच AI चं शिक्षण दिलं जातं, तसं जिल्हा परिषद शाळेमध्ये दिलं जात नाही. तर आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये लेकरांना AI चं शिक्षण पण दिलं पाहिजे आणि ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण त्यांना देऊ शकतो. जग जसं बदलत चाललं तसं सर्वांनी बदललं पाहिजे. शाळांना डिजिटल शाळा करू शकतो, तिथंच AI चं शिक्षण पण झालं. कमावं शिका ही योजना पण राबवू शकतो. तर या माध्यमातून आपण आपल्या शाळेचं नाव लौकिक करू शकतो, जे की कुठंच राहणार नाहीत, फक्त आपल्या केशेगाव मतदारसंघातनं राहतील आणि याचं अनुकरण मग नंतर दुसऱ्या शाळा पण करू शकतात. ताई, आता महिला उमेदवार आहात तुम्ही, मतदारसंघात फिरताना किंवा गावांमध्ये फिरताना, खेडेगावांमध्ये तुम्हाला कुठली अशी पर्टिक्युलर समस्या जाणवली जी महिलांच्या तोंडातून ऐकायला आली? आमच्या गावात आणि आम्ही ज्या ज्या गावामध्ये फिरलो तिथं पाण्याची अस्वच्छता एवढी आहे की ते फक्त सांडपाण्यासाठी आपण वापरू शकतो, भांडी धुण्यासाठी वापरू शकतो आणि धुण्यासाठी वापरू, पण ते पाणी पिण्यासाठी बिलकुल वापरू शकत नाही. दादा, जसं मगाशी बोलताना तुम्ही उल्लेख केला की संघर्ष समितीमध्ये शक्यतो पूर्णच्या पूर्ण मुलं जे होते जास्तीत जास्त शेतकऱ्यांची मुलं होते, युवक होते आणि ते संघटित झाल्याच्या नंतर एक क्रांती घडू शकते, हे त्याचं उदाहरण आहे. आत्ता जिल्ह्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा जिल्ह्याच्या दृष्टिकोनानं तुम्हाला काय वाटतं की इथली उद्योजकता कुठल्या लेवलवर आहे आणि बेरोजगारीचं समीकरण जे आहे उद्योजकतेशी त्याच्याकडे कसं बघता? सर, अदर जिल्हा जे आहेत साईडचे जर तुलना केली अदर जिल्ह्यासोबत तर आपण खूप पाठीमागावं. काय झालं सर की या जिल्ह्यामध्ये जे सिंचन आहे सध्या ते खूप कमी आहे, म्हणजे आय थिंक 9-10च्या आसपास आहे. आणि जर सरासरी केली महाराष्ट्राची तर ते 20च्या घरात आहे. एवढा मोठा जो गॅप अनुशेष आहे जो भरून काढायचं म्हटलं तर मोठा खर्च लागणार आहे. म्हणजे गव्हर्नमेंटनं आत्तापासून बॅरेजेस उभे केले पाहिजे होते, जे अपुरे प्रकल्प आहेत पाण्याचे ते सुरू करायला पाहिजे होते. जर सिंचन वाढलं असतं तर काय झालं असतं, ते जे प्रमाण आहे मायग्रेशनचं ते थांबलं असतं. आज तुम्ही जर गेलात पुणे मुंबईला, चिंचवड खास करून पिंपरी चिंचवडला वगैरे, कुणी स्टॉलकडे बघा, कुठलं गाडा कुठलं काय असेल त्याला बघतो प्रश्न विचारा कुठले आहेत म्हणून, तुम्हाला धाराशिव सांगते. काय इथली उद्योजकता डेड झालेली आहे या जिल्ह्यातली. तिथल्या MIDC बघितल्या तर मध्ये काहीच नाही, पण तुम्ही MIDCच्या घोषणा ऐकचाल, काही काय व्हायला हे व्हायला ते व्हायला, तुम्हाला तिचं आराखडा तुम्हाला बघायला मिळेल, आकडे दिसतील मोठे मोठे. म्हणजे आमच्याकडे कसं झालेलं आहे की आमच्याकडे हे नाहीच प्रकार, म्हणजे ते जनरेशन झेड जनरेशन अल्फा हा प्रकार नाहीच. आमच्याकडे कसं आहे की आम्ही एक घोषणा ऐकण्यात आमची एक पिढी गेलेली आहे. म्हणजे 21 TMC पाणी एक पिढी गेली, रेल्वे दुसरी पिढी गेली, टेक्स्टाईल पार्क तिसरी पिढी गेली आहे. कसं आमच्याकडे अशा पिढ्या आहेत, जनरेशन झेड अल्फा असं नाही. काय झालं आहे, हे जर सिंचन वाढलं तर उत्पन्न चांगलं निघेल, जायची गरज पडणार नाही पुणे मुंबईला. आता झालं आहे काय जिल्ह्यामध्ये की या जिल्ह्यामध्ये 2 गोष्टी आहेत जे प्लस पॉईंट आहे मोठा. या जिल्ह्यातला कडधान्यामध्ये हा जिल्हा अग्रेसर आहे. आमचा लोहारा उमरगा हा जो पट्टा आहे कडधान्यामध्ये खूप प्रॉपर कडधान्य आहेत. पण पणन महासंघाचे जेवढे मोठे गोडाऊन्स आहेत सगळे लातूरला आहेत, ही तो आणता आले नाहीत. दुसरी गोष्ट काय झालेली आहे की ह्या जिल्ह्याचे जे मोठे डॅम आहेत प्रकल्प आहेत ते जिल्ह्याच्या बाँड्रीवर आहेत. तुळजापूरचं बोरी धरण असेल किंवा इकडचं माकणीचं हे धरण निम्न तेरणा असेल किंवा मांजरा असेल, हे सगळे धरण जे आहेत ना हे जिल्ह्याच्या बाँड्रीवर आहेत. क्षेत्र जाणार धाराशिवचा, पण फायदा होणार हा अदर जिल्ह्यांना, हा प्रकार आहे. यात झालं काय, ते मुलांचं मायग्रेशन झालं आणि इथल्या MIDC डेव्हलप न झाल्यामुळं मुलांना दुसरा पर्याय नाही, सरकारी जॉब हे कमी झालेत. आता याला विषय उद्योजकतेचा. तर इथले जे उद्योग आहेत ना, इथले क्लस्टर डेव्हलपमेंट जे आहेत ना, इथल्या प्रॉपर कच्च्या मालावर आधारित पाहिजे होते. बरोबर, पण नाही झाले ते. म्हणजे ह्याचा अभ्यास केला गेला नाही, म्हणजे जिल्ह्याच्या लाईफलाईनवरती कामच केलं गेलेलं नाही. आमच्या इथं सूतगिरणी आहे बंद पडलेली आहे, आमचे बरेच कारखाने आहेत बंद पडलेले आहेत. ही अवस्था आहे. MIDCs फक्त 3 MIDCs आहेत, मध्ये कुठे उद्योग नाही, ही अवस्था आहे. तर हे थांबवायचं असेल ना सर, तर प्रॉपर लाईफलाईनवरती या जिल्ह्याच्या रक्तवाहिन्यावरती काम होणं गरजेचं आहे. हे जेव्हा काम होईल त्यावेळेसच काय परिणाम जिल्ह्यावरती पडू शकते, मायग्रेशन थांबू शकते. जसं की काय मग तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून बघताय की काय झालं पाहिजे? जसं की प्रक्रिया उद्योग होऊ शकतात शेतीवर आधारित, तर कारण शेती हा म्हणजे प्रथम पर्याय मुलांसाठी राहिला पाहिजे, शेतकऱ्यांच्या मुलांना.
तो तेव्हाच होऊ शकतो जेव्हा त्याला जोडधंदा जोडलेला असेल. तर या भागामध्ये तुमच्या या जिल्ह्यात जे काय तुम्ही जसं सांगितलं की कडधान्य जास्त येतात, त्या दृष्टिकोनात नाही तर काय काय होऊ शकते? हो ना. मग सर आपण असं क्लस्टर डेव्हलप करू शकतो की हा इथला जो कच्चा माल आहे हे वापरून, आता उदाहरण सांगतो तुम्हाला, दुधाचं प्रमाण जास्त आहे इथं, छान दूध निघतं इथं. माझ्या साईडला तोरंबा गाव आहे, खूप मोठं कलेक्शन आहे. माझं करजखेडा गाव असेल किंवा केशवगटातले बरेच गाव असतील. पेढ्याचं मोठं क्लस्टर उभं राहू शकतं या भागामध्ये, मोठा हायवे गेलेला आहे. तर या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हायला पाहिजे. तर असा प्रयत्न होत नाही. म्हणजे हायवे झालेत ना फक्त ते मुंबईहून पुण्याला जे काही मोठ्या मोठ्या कार्पोरेट लोकांचं काही सामान्य आहे ते जाणार, पण शेतापासून हायवेपर्यंत येण्यासाठी रस्ते नाहीत. हे उद्योजक पहिले प्राथमिक उद्योग असे उभे केले पाहिजेत की इथं हाताला काम मिळालं पाहिजे, ते इथल्या रॉ मटेरियलवरती. सरीतले प्रश्न जे आहेत ना ते इंटरलिंकिंग आहेत, म्हणजे एका प्रश्नावर दुसरा प्रश्न डिपेंड आहे. तर इथलं सिंचन क्षेत्र वाढलं सपोज तर इथलं उत्पादन वाढेल. इथलं उत्पादन जर वाढलं शेतकऱ्यांचं तर उत्पन्न वाढेल. साहजिकच उत्पन्न वाढलं तर GDP वाढणार आहे, दरडोई उत्पन्न वाढणार आहे. पण ते जर वाढलं तर मग तरुण आपाप उद्योजकते वळेल. दुसरी गोष्ट काय आहे तर इथं पुरेशा प्रमाणात पतपुरवठा नाही. आता चांगल्या योजना आहेत, त्या योजना कोणी सांगत नाही तरुणांना. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा सर्वच महामंडळ असतील किंवा आपलं PMEGPच्या किंवा CGTMSEच्या स्कीम असतील, तरुणांना कोणी सांगत नाही. तर ना ह्याचे शिबिर लावले पाहिजेत. म्हणजे काय कशाची गरज आहे, इकॉनॉमिक्सची गरज आहे, इंग्लिशची गरज आहे, इथिक्सची गरज आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या तरुणांना शिकवणं गरजेचं आहे. प्रॉपरली अवेअरनेस होणं गरजेचं आहे. हे जर झालं तर मग धाराशिव निश्चित इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये पण पुढे जाऊ शकतो. कारण +1 असं आहे जिल्ह्यामध्ये, इथला स्वच्छ सूर्यप्रकाश आहे, इथले निसर्गानं म्हणजे नटलेलं शहर आहे, जिल्हा आहे हा. इथं सर्व प्रकारची पिकं येतात, खूप विविधता आहे पिकामध्ये. तर हा बदल होऊ शकतो. फक्त यासाठी लागते प्रखर राजकीय इच्छाशक्ती. हे जर ठरवलं तर होऊ शकतं. सत्ता असो सत्ता नसो, पण आपला फोकस आणि आपलं विजन हे क्लिअर पाहिजे की आपल्याला काय बदलायचं नेमकं. आपण बाहेर काय बघितलं इथं काय बदलायचं. आता आम्ही जो लढतोय तो याच जोरावर की आमची तशी इच्छाशक्ती आहे, आम्हाला काहीतरी करायचं. आता तुम्ही वाक्याच्या शेवटाकडे येताना लढतोय हा शब्द वापरला. लढण्यावरून एक प्रश्न, आतापर्यंत खूप आंदोलनं झालीत, आता इथलं यानंतरचं कुठलं आंदोलन करण्याचं बाकी आहे का? हो, एक मोठं आंदोलन उभं करायचं. खूप महत्त्वाचं आंदोलन आहे. 1993ला भूकंप झाला किल्लारीला, किल्लारी भूकंप झाला. त्या भूकंपामध्ये जवळजवळ 125 गावं होते. प्रॉपर वर्गाची जी 52 गावं आहेत त्याच भागामध्ये फक्त भूकंपग्रस्त काढले गेलेलं आहे. तेही पुरेशा प्रमाणात नाही, पण तिथं काढलं गेलेलं आहे. आता आमचा जो भाग आहे या भागात पण भूकंपग्रस्त म्हणजे हे क्षेत्र तेच आहे. आमच्या बऱ्याच गावांचं पुनर्वसन झालं, म्हणजे गावं स्थलांतरित झाली, तर हेच कारण होतं. पण या भागामध्ये हार्डली प्रत्येक गावात एकाने किंवा दोघांनी भूकंपग्रस्त काढलेत. की 34,500 जरा चेक मिळाला नुकसान भरपाई ते, पण ज्याला 17,000चा चेक मिळाला, 17,000चा, त्याला भूकंपग्रस्त नाही. मग आता हे असा प्रकार आहे की एकाच गावात कुठं भूकंप झाला आहे आणि कुठं भूकंप नाही असा प्रकार आहे. म्हणजे ह्या घराच्या 2 इटा पडल्या आणि त्या घराच्या 4 इटा पडल्या, तर 2 इटा पडल्या त्याला नाही. हे असं होऊ शकत नाही ना. जर इथं जर प्रॉपरली सर्वांनी फायदा घेतला असता भूकंपग्रस्तांचा प्रमाणपत्राचा, तर आज इथलं जे प्रमाण आहे नोकरीचं ते खूप जास्त राहिलं असतं. तर आता माझं असं म्हणणं आहे की आता परत एक नवीन संघर्ष समिती काढायची की जी प्रॉपर काम करेल या भूकंपग्रस्तावरती. तरुणांना जो 2% 3% आरक्षण आहे त्याच्यावरती नोकरी लागल्या पाहिजेत या भागातल्या. आणि जितके तरुण ह्या शासकीय नोकरीत जातील या माध्यमातून, तेवढं या भागातलं जे बेरोजगारी आहे ती कमी होईल. मग यापूर्वी असलेल्या सत्ताधाऱ्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक ही गोष्ट युवकांच्या लक्षात आणून दिली नाही की ते त्यात कमी पडले असं तुम्हाला वाटतं? कारण साहजिकच या गोष्टीचा अवेअरनेस वाढला असता तर एम्प्लॉयमेंट पण वाढलं असतं. आय थिंक मला असं वाटतं की त्यांना असं वाटत असेल मग कार्यकर्ता कोणी उरणार नाही. तसं जिथं पाणी आलं तर मागमाग कोणी फिरणार नाही. जर भूकंपग्रस्त प्रमाणपत्र मिळाले, नोकरी लागली, तर मागं कोण फिरणार आहे? ते जाणून बुजून अवेल नाही. इथला सामान्य कष्टकरी शेतकरी माणूस असंच मरत राहावं आणि आपण कायम त्याच्यावरती राज्य करावं अशी आहे. आणि लोकांची पण अशी मानसिकता तरी बऱ्याच जणांची, त्यांना समजत नाही की आपले प्रॉब्लेम्स काय आहेत, आपले प्रश्न काय आहेत, आपण ते सॉल्व्ह केले पाहिजेत किंवा आपण सॉल्व्ह करायला सपोर्ट केला पाहिजे. ह्या बेसिक गोष्टी आहेत. राजकारण्यांना ते करायचं नाही, पण आम्ही करू द्या. म्हणजे ते कायम कार्यकर्तेच राहिले पाहिजे, ते कायम कार्यकर्ते राहिले पाहिजेत. तो कार्यकर्ता म्हणून पूर्ण वेळ कार्यकर्ता राहायला पाहिजेत. हा प्रॉब्लेम आहे ह्या भागातला. निवडणूक तोंडावर आहे आणि निवडणूक म्हणजे साहजिकच सगळ्यात महत्त्वाचा शब्द निवड करणं. आता मतदारांना निवडायचं की त्यांचा प्रतिनिधी कोण असला पाहिजे. तर
तुम्हालाच त्यांनी का निवडावं? सर्व मतदारांना मला एक सांगायचं आहे की आपण परत एकदा क्रांतीची मशाल पेटवू शकतो. यासाठी तुम्हा सर्वांच्या सहभागाची, साथीची गरज आहे, आशीर्वादाची गरज आहे. आपण एक परिवर्तन आणू शकतो. आपण आपल्या प्रश्नावरती लढू शकतो, भांडू शकतो. कारण इडापिडा टळो बळीराजाचे राज्य येवो हे फक्त म्हणण्यापेक्षा आपण इडापिडा टाळू आणि बळीराजाचं राज्य आणू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे मशाल या चिन्हावरती माझी पत्नी सो अंजली जगदीश पाटील या केशेगाव मतदारसंघातनं जिल्हा परिषदेसाठी उभे आहेत. आपण सर्वांनी येणाऱ्या 5 तारखेला मतदानरूपी आशीर्वाद देऊन सर्वांनी साथ द्यावी ही कळकळीची विनंती आहे. जय महाराष्ट्र.